नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतेच आपल्या चॅनलला 5000 प्लस सदस्य जोडले गेलेले आहेत। जेवढे काही सदस्य जोडले गेलेले आहेत सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करतो आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचे या चॅनलला जोडले गेले आहात त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे आणि मनपूर्वक ऋणी आहे। आता त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेवढे काही सदस्य जोडले गेलेले आहेत पण त्या सर्व सदस्यांपर्यंत मी ज्या काही नोट्स टाकतोय त्या पोहोचत नाहीयेत। त्याच्या दोन गोष्टी असू शकतात, त्याचे दोन कारण असू शकतात। पहिलं कारण की तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नोटिफिकेशन येत नाही। दुसरं कारण की सबस्क्राइब करून सुद्धा नोटिफिकेशन येत नसेल तर त्याच्या मागच्या काही बेसिक गोष्टी असतात त्या तुम्ही फॉलो नाही केल्या। त्या काय बेसिक गोष्टी आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो। त्या फॉलो केल्यानंतर हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे सांगणं खूप गरजेचं आहे, कारण आता एवढ्या सर्वांची जिम्मेदारी माझ्यावर येऊन बसलेली आहे। तुम्ही एवढा विश्वास ठेवून या चॅनलशी जोडले गेलेले आहात तर प्रत्येकाला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्यासाठी हा हट्टाच आहे। आता नोटिफिकेशन न येण्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सॉल्व्ह होऊन जाईल। जरी हा प्रॉब्लेम तुमच्या सोबत होत नसेल तरी सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा प्रॉब्लेम होतोय याची दक्षता घ्या। तुम्ही सुद्धा त्यांना मदत करा, कारण आपण रोज एक तरी व्हिडिओ टाकतोय। आता असं दोन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मी ते टाकत आहे। हे सर्व करण्याचा एकच उद्देश आहे की आता जेवढं काही मी तुम्हाला दिले ते फक्त मी तुम्हाला टिप्स दिल्या होत्या, महत्त्वपूर्ण नोट्स दिल्या होत्या। जे काही तुम्हाला माहिती नव्हतं ते सर्व सांगितलं, तुम्ही भरकटला होता, तुम्हाला एका ठिकाणी आणले। आता ह्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे फिनिशिंग। जोपर्यंत आपण मूर्तीला किंवा जोपर्यंत आपण आपल्या अभ्यासाला फिनिशिंग देणार नाहीत तोपर्यंत आपलं व्यक्तिमत्व घडणार नाहीये। जी काही आता फिनिशिंग द्यायची राहिले, जे काही आता फायनल टच राहिले हे आता या आगामी काळामध्ये होणार आहे। त्यासाठी सर्वांपर्यंत नोटिफिकेशन आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचणे खूप गरजेचं आहे। मी तुम्हाला आतापर्यंत सर्व मटेरियल एकत्र गोळा करून तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे, पण त्या हाताची मूठ बांधून त्याचा उपयोग कसा करायचा किंवा त्याचा फायदा कसा घ्यायचा ते तुमच्या हातात फायनल टच आहे आणि याचा उपयोग परीक्षेमध्ये कसा करायचा ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे। पण जे काही आपल्या चॅनल सोबत सदस्य जोडले गेले होते, सबस्क्राइब केले पण नोटिफिकेशन पोहोचत नाहीये, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय हा आपला जो प्रयत्न चालू आहे की सर्वांना टीईटी पास करण्याचा, सर्वांना टीईटी मध्ये चांगले मार्क्स मिळवून देण्याचा, तो आपला प्रयत्न यशस्वी होणार नाहीये। त्यासाठी हा नोटिफिकेशनचा प्रॉब्लेम सोडवला पाहिजे। आता ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला स्क्रीनवर सगळं दिसेल, त्या स्टेप फॉलो करा। त्या स्टेप फॉलो केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। आता सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की हा व्हिडिओ स्टॉप नका करू, प्रथम हा पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओमध्ये काय स्टेप दिल्या त्या स्टेप फॉलो करा, मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तर पहिली स्टेप काय आहे माहिती आहे का? पहिल्यांदा आपल्याला यूट्यूब ओपन करायचं आहे। यूट्यूब ओपन केल्यानंतर असा काही सरफेस तुमच्या समोर दिसतो, त्यानंतर सर्च बारमध्ये टिप्स फॉर टीईटी हे सर्च करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा लोगो दिसेल, टिप्स फॉर टीईटी। आता इथं त्याच्या खाली तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतात, तर हे असे व्हिडिओ इथेच नाही बघायचे, एकदम सरळ वरती जायचं, टिप्स फॉर टीईटी दिलेलं आहे त्याला क्लिक करायचं। त्यानंतर चेक करायचं की हा चॅनल आहे का, की ह्या चॅनलवर किती व्हिडिओ आहेत, टायटल कसं आहे, पोस्टर कसं दिलेलं आहे, सगळं चेक करा अगोदर। मग त्यानंतर सबस्क्राईब बटन जे दिसलेलं आहे लाल कलरमध्ये त्याला दाबा, मग इथं सबस्क्रिप्शन ॲडेड म्हणून येतं। एवढं करून आपलं काम भागणार नाहीये, तर आपल्याला याच्यानंतर काय करावं लागतं, इथं 3 ऑप्शन येतात बेल वाजवल्यानंतर, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन। जर तुम्ही ननला क्लिक केला तर तुम्हाला कोणत्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार नाही, जरी सबस्क्राइब केलं असेल तरी सुद्धा। त्यानंतर आहे पर्सनलाइज्ड, त्याला सुद्धा तुम्ही क्लिक केलात तर फक्त तुम्ही जे व्हिडिओ बघतात त्याच्याशीच रिलेटेडच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील, पण हे येतील का नाही याची सुद्धा शाश्वती नाही। मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, त्याच्यावरती जो ऑप्शन आहे ऑल, त्या ऑलला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक मेसेज येतो, यू विल रिसीव्ह ऑल नोटिफिकेशन, म्हणजे आता तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। तर एवढ्या स्टेप फॉलो कराव्या लागतात, त्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतात। मग त्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओजमध्ये जायचं, व्हिडिओजमध्ये पाहून तुम्ही चेक करता की आता पर्यंत किती व्हिडिओज टाकलेले आहेत ते पाहू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही प्लेलिस्ट चेक करत जावा
जो काही व्हिडिओ बघता तो व्हिडिओ बघितल्यानंतर प्लेलिस्ट चेक करा, कारण त्या व्हिडिओच्या संदर्भात त्याच्या अगोदर आपण कुठले कुठले व्हिडिओ टाकलेले आहेत, आपण विषयानुसार प्लेलिस्ट दिलेली असते, त्याच्यामुळे आपला अभ्यास करायला सोपं जातं. आता इथं सायकोलॉजीच्या नोट्स दिसत आहेत, तुम्ही सायकोलॉजीच्या नोट्सला क्लिक केलात तर तुमची पूर्ण सायकोलॉजी त्या प्लेलिस्टमधून कव्हर होऊन जाते. आपण सर्व प्रकारची प्लेलिस्ट तयार केलेली आहे जेणेकरून अभ्यास करायला सोपं जातं. त्यानंतर आहे कम्युनिटी टॅब. कम्युनिटी टॅबमध्ये आपण वेगवेगळ्या पोस्ट करत असतो की आज कुठला व्हिडिओ येणार आहे, काय करायचं, कोणता व्हिडिओ टाकायचा का नाही, आपण तिथं तुमचं मत घेत असतो. मग त्यानंतर अबाउट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथं फेसबुकची लिंक दिसेल, तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिसेल, तिथं जाऊन तुम्ही फॉलो करू शकता जर इच्छा असेल तर. तसं काही नाहीये, बस एवढ्या बेसिक गोष्टी आहेत, एवढ्या गोष्टी फॉलो करा. जर हा प्रॉब्लेम तुमच्या सोबत होत नसेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत होतोय, कारण सर्वांपर्यंत नोटिफिकेशन जात नाहीयेत, त्यासाठी त्यांना होतोय का नाही हा चेक करा. जर होत असेल तर त्यांना सुद्धा सांगा, म्हणजे त्यांना सुद्धा नोट्सचा फायदा घेता येईल. आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी जरी असल्या तरी नोट्स आपल्या येणार आहेत.